ऑपरेशन सिंदूर आहे हे जे आहे ते पहलगाममध्ये धर्म विचारून अनेकांवरती गोळीबार करण्यात आला। निष्पाप असे नागरिक होते, आपले पर्यटक होते, जे पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेलेले होते, ज्यांना धर्म विचारून त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला। दहशतवाद्यांनी महिलांना सोडून त्यांच्या पतीला मारलं, शिवाय त्यांना असं सांगितलं आम्ही तुम्हाला मारणार नाही, तुम्ही याबद्दल जे काय आहे ते तुमच्या सरकारला जाऊन सांगायचं, असं निगरगट्ट उत्तर त्यांना देण्यात आलं। अनेक महिलांच्या कपाळावरचं कुंकू हे या हल्ल्यामुळे पुसलं गेलेलं होतं, ज्याचं उत्तर या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। महिलांच्या डोळ्या देखत त्यांच्या कुटुंबातील लोकांना त्यांच्या पतीवरती गोळ्या झाडण्यात आल्या, कुठल्याही माणसांना सोडण्यात आले नाही। एकूण जर आपण पाहिलं तर 26 निष्पाप नागरिकांचा जीव जो आहे तो या हल्ल्यामध्ये घेण्यात आला। याचबद्दल आपण जर अधिक तपशील जाणून घ्यायचं झालं तर प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव याला देण्यात आलं, कारण कुंकूस पुसण्यात आलं आणि त्याचं उत्तर देणं आवश्यक होतं, म्हणून ऑपरेशन सिंदूर या ऑपरेशनला नाव देण्यात आलं। भारतीय सैन्य दलाकडून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले, थोडे थिडके नाही, 9 असे महत्त्वाचे तळ। आणखीन एक यात जर जाणून घ्यायचं झालं तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवाद्यांना एक प्रकारे भारतीय सैन्यानं, भारतीय लष्करी दलानं धडा शिकवलेला आहे। महिलांचं कुंकू पुसण्याची हिंमत केली तर युद्ध मांडलं जाईल, हा देखील संदेश भारताने त्यांना देऊ केलेला आहे।